आता पाहूयात खानापूर तालुक्यातील भावळणी इथे आज सकाळी फटाके कारखान्यात शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झालाय। हा स्फोट इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव आणि त्याच्यापासून 5 किलोमीटरची जमीन हादरली आहे। गाड्याच्या तिथल्या जे वाहनं आहेत त्या वाहनांच्या काचांना तडे गेले, तर गावातील घरामध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली। यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून आफताब मंसूर मुल्ला, अमीन मुल्ला असं दोघं जखमी झालेल्या व्यक्तींचं नाव आहे आणि हे दोघे जण गंभीररित्या जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय। आग आटोक्यात आणण्यासाठी विटा नगर परिषद त्याचबरोबर अनेक खानापूर अग्निशमन दलातील वाहनांनी आग आटोक्यात आणण्याकरता घटनास्थळी धाव घेतली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या बरोबर आहेत। आसिफ, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, काही कळू शकलंय का? विशाल बघितले तर हे बेकायदेशीर इथं फायरवर्कचं काम चाललं होतं। आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकतो की जे काही लग्नात किंवा इतर कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमात जे आऊट उडवले जातात त्या आऊटचे गोळे दिसत आहेत, म्हणजे लांबून नळकांडे दिसत आहेत आणि त्या ठिकाणी तो फायरवर्कचं काम चालू असताना अचानक स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता एवढी होती की शेजार बाजाराचे 5 किलोमीटरच्या अंतरावर च्या जे काही घर आहे ते काचा असतील गाडीच्या ते त्यांना तडे गेलेले आहेत आणि काही घरातली भांडी सुद्धा पडली आहेत। यामध्ये दोघं जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या आग विझवण्यासाठी शेजारील इतर क्रांती कारखाना, विटा नगर परिषद, इतर अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि आग ही आटोक्यात आणली आहे। परंतु हा सर्वात मोठा प्रश्न होतोय की बेकायदेशीर जे काही फायरवर्क्स आहेत त्याच्यावर कारवाई कधी होणार, लोकांची जीव गेल्यानंतर कारवाई होणार का, हा प्रश्न निर्माण होतोय। विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल।